काव मी काय म्हणतो, जाता का तुम्ही आज? मग मुरली भाऊ संग जाता का म्हटलं आज? पिंकी लेन तिच्या आईला आणायले आज म्हणत ना ते, त्या दिवशी आलते ना. म्हणतात भेटले का तुम्हाला? काल भेटले का ते काही म्हणत का चला का काही? तो नाही भेटला मला. काल तर मला संध्याकाळ झाली ना, आताच्या करून आलो तो. आणि मग काय मला भेटला तो? येईल ना तो म्हणे ना परत दिवशी तो, म्हणजे आज म्हणे ना, आज जाऊ. आज मला काही काम नाही ना, पाहतो ना मग, आला तर जाईल ना मग मी. जाऊ ना है की नाही? तोंडावर पडेल हा आपल्याला. नाही हो, जा ना. काय काय एवढं असते का? माणसाला कसं आहे, व्यसनाच्यानं करते तो तसा, हो नाही हो नाही मागं पुढे. आता मनानं चांगला आहे ना माणूस. आता लागली लत एकदाची, आता ते असं आहे. आता त्याच्या पुढे काही चालत नाही कोणाचं. तेच म्हणतो कसं, आता तर ते जाईन मी तिच्या बाबाले भावाले म्हणेन त्या सुनबाईच्या की पाठवा बा माया भरोशावर पाठवा, किंवा मग आपणच घ्यायला गेलो असं होते ना. मग पुढे यानं अजून घरी आल्या डांगडो करा, मग आपल्यावर बोल नाही आला पाहिजे. असं म्हणून राहिली माझ्या मनात, तसं चालू आहे. नाही हो, एक जण स्पष्ट बोलणंच घ्या ना चांगलं. तिच्या बाबाला समजते ना व, पण नाही माय बापाला वाटते पोरगी घरी असली सुखात असली तर ते जीवत भांड्यात पडते त्याचा. नाही तर काय तर जा आणा, काय करते असं काही नाही करत तसं म्हणतं का? मग बरं येऊ दे मला. मला बरं तू त्यांना काही खाया प्यायला देणं करून, काही जसं नाश्ता दे, नाही एखादी पोळीच दे टाकून. जेवतो मग कसं किती उशीर हो यायला काही हो मग. हो देतो ना करून. दाणे खा खा पटपट. आता तुमची मालकीन येते, पिंकी येते. चाललो मी आता पिंकीला आणायले. आत्ता जातो आणि दुपार लोक येतो घरी. मी काही थांबत नाही कधी, तसंच करतो. चाल आता शांताराम भाऊच्या इकडे जातो, झालं शिंत्याचं बी. का रे लाईने, आज तर गाडी अलगच दिसून राहिली, लस खोच दिसून राहिलं. काय झालं, परिवर्तन झालं की काय? पाहिजो बा, नाही तर आजचा मेळ हुकून जाईन. हे सुधरायला लागलं की आपण आव नाव मागू नेटा द्यायले. अरे काय मुरली, कुठे झाला बापा? सकाळून जांग तो ढोल दिसून राहिला असतं. तुम्ही काय आले बे सकाळून सकाळून? जा तिकडे, मला काम आहेत आज. माझ्या डोकं खाऊ नका आता. का हो? कसं झालं हे? पार्टी बदलली का ना? थांब ना बे तू, याले मी लय खेप पाहिले अशी पार्टी बदलताना. जर असं बाटलीचं चित्र जरी दाखवले याले तरी हे असं पिघल दे बर्फासारखं. थांब तू ऐक. अरे काय मुरली शेठ, आज कुकडे निघाली बाप्पा स्वारी अंग तोंड धुवून? आमची तर आठवणी नाही आली तुम्हाला. ओय, आज मी चाललो ना माझ्या पुरीला बायकोला चाललो ना, म्हणून सकाळून अंग धुवून धुतलं. जरा असं जारी झटकून झटकून पद्धतशीर केलं मी. आता मी चाललो. शांताराम भाऊले म्हटलं तर मी चला माझ्या संग, तर ते म्हणत हो येतो. आज मी चाललो, घेऊन येतो त्याले. अरे कसं बी हे तर चाललं का शिकार हातातून चालला सुटून. हातल्या का काही कामाचा माणूस नाहीस तू. मी लेका तुले लय खास समजू, एकच नंबर समजू पुऱ्या गावात. तू काही नाही, सर्वसामान्यच निघाला बे. जोरू का गुलाम चालला त्याच्या मागं घ्यायले. तू गेल तुला पाठवलं का त्या बायकोला पुरीले? त्या काढून चालतं घराच्या बाहेर. ते गेले ना ठसनी ना, मग राहू दे ना. किती दिवस राहतात तर काय लेगा माणसासारखा माणूस लेगा चालला. काही कामाची गोष्ट नाही बे. मी म्हटलं लेका तू लयच लेका खासच आहे, एक नंबर लेका म्हटलं. डॅशिंग बाज माणूस समजू मी तुले. तू इथं निघाला अरे बाबू मुरली, तुले मी लहान भाऊ समजतो म्हणून तुले अशी आतली गोष्ट सांगतो. हे पाय, हे घरच्या नादी नसतात लागत, हे बोला डोकं भनकवतात माणसाचं. काही कामाची गोष्ट नसते. लेंडा रस्ते मागं लागलेलं, हे नादीच नाही लागायचं. यायला चपलीतच ठेवायचं. जाता का जा, येता का या. अरे बात येतात ना पळत, कुठे टिकतात बे. तू चालला का मग तो आलं काय मान राहीन बे, त्याला वाट काय राहीन असं. घरात असं इम्प्रेशन नाही राहिलं पाहिजे काय. बाबू आपण भाव नाही देतो आपल्या घरच्याले, अजिबात नाही. असे पंग पळतात ना बे पुढे, टावर लांबतात. बाबू येईल डॉक्टर घेतलं की डॉक्टर बसतात. तू आमचा दोस्तास म्हणून सांगून राहिलो तुम्हाला आतली गोष्ट, नाही सांगत नाही मला त्या भलत्याला. आताही जागा वय जरसा डोळे उघड मॅडा चालला मोठा शेपूट घाल्या कोकडे जाते. चाल चाल इकडे जाऊ, अभे असे पाच पळ येतात. चाललं मोठा घ्यायला चाललंय. काही का मान पान जरा काही इज्जत गिज्जत ठेवून जाते. त्या सासरा आला पाहिजे ना तुले त्या पाय धरायले. तू चालला का लेका? हे बी लेखाचे बरोबर बोलून राहिले का? खरंच माही काय मान राहणार नाही का? मी गेलो तुझं मान खाली घालून तर तिथं तिचा बाप तो अजूनच जास्त शिल्लक बोलीन मग नाही. आणि तिचा भाऊ तर भरला वटर वटर करते, त्याला तर हावच पाहिजे.
मी गेलो म्हणे उचलल्या पावल्यानं त्याच्या घरी तर वाटच पाहू का लेका याची माय काय अडलं आपचिन तिचा भाऊ तिला घेऊन आहे की नाही असंच करू का लेकाचं पण लेकाचं माझ्या पुरीच्या पायाला लागलं ना नाही 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 माय पिंकीला लागलं मला तिच्या भेटीला जाणंच आहे हा हा ते मान पान काहीच नाही मला माझ्या पुरीच्या भेटीला जाणं आहे हा हा मी जातोच अबे काय 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 झोपला का उभ्या उभ्या काय विचार करून राहिला विचार नको करू चाल धाब्यावर जाऊ तुला घ्यायला चालतो आम्ही चल मस्त आहे गरमी आहे जरा जरा थंडा थंड वातावरण करू तिथं चाल काय लगा काही कळायसारखा करत राहतं चालला बिनमानानं सासूरवाडीले अबे मी दिवाळीला जात नाही तू बिनमानानं सासूरवाडीला झाला लेका असं म्हणतात दी घ्यायले जा तुमच्या पायानं आणि या तर कुठे त्याला मान राहीन बाबू हे बी लेकाचं बरोबर बोलून राहिलं एका यानं बिनमानानं सासूरवाडीला जाणं बरोबरच गोष्ट नाही माया तर तिथे मान ठेवणारच नाही फालतू आपला पान उतारा करतील पण नाही गेलो तर माझी पोरगी वाट पडून राहिली मला येईल कधी अन्नच आहे नाही नाही मी जातोच मला काय करायला लागतं तिच्या बापाचं आणि भावाचं मी जातो आणि घेऊन येतो मला काय खायला झालं ते गेले काय घरी आज फसलं गड्या गाड त्या शांताराम भाऊ येऊन राहिले चल चाल नाही तर फालतू होतीच ते आपले झटकून भाऊ घालतील आपल्याला चाल काय मुरली झाली नाही का तयारी हो हो चंद्रभाऊ तयारी झाली बस सकाळी लावली मी निघालत होतो तर हे आले दोघ जण म्हणून टाइम झाला हो तसं चांगल्या कामाला निघाले की मांजर आडवे जातच असतात ऐकलंय तुम्ही पण आता तिथे बोके आडवे आले काय म्हणता शांताराम भाऊ तर रे मुरली चाल ना किती वाजता निघणार आता तू मला दादा टाइम सांगितला तू माझ्या घरी यावं का मला तो घरी यावं लागलं चाल ना पटकन मला बी काम आहेत ना चल मग पटकन जाऊन घेऊन चाललं ये पटकन हो हो जा जा उठली जा तू वहिनीला आणि पोरीला घ्यायला चालला ना जाय जाय आण आण चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे आण आण हा मी तुला तेच म्हणून राहिलो की घेऊन ये घरचे कसे घरीच चांगले दिसतात घराले घर पण राहते घरातले लोक घरात असले की हा हा जाय गड्या जाय चल बाबू लाईने शांताराम भाऊन झटकणं सुरू झालं आपलं की आपली पंचायत होईल चल लवकर दुसरा बकरा शोधा लागेल ना आपल्याला हा गेला आता निसटला हा आता आपल्या हातचा चला शांतराम भाऊ उशीर होईल मग 10 वाजताची गाडी आहे तर ती डायरेक्ट गावातच जाते त्याची गाडी 10 वाजताचा टाइम आहे बरोबर मग त्या गाडी सापडली आपल्या हातात की मग गाडी बदलायची गरज नाही तर मग एसट्या बदला लागतं फालतूच्या मग ऑटो गिटोने जावं लागते म्हणा ऑटो भेटतात तशी पण गाडी जर सापडली तर मग टेन्शन नाही 10चा टाइम आहे ना एसटीचा हा चला जाऊ हा चल शिकार निसटली लेकाची हातातली लय जोर लावता रे घंटा भर जरी चंद्राम बोवायला नसते ना अजून अर्धा घंटा याला फितवलं असतं आणि मला आता चंद्राम बोन काम बसकोलं रे थांब थांब डबल भेटी ना जे गई हे सुधारणार नाही काही येऊ दे त्याला वापस येऊ दे एक मीटिंग झाली आपली की झालं आलं हे डबल रंगात जाऊ दे याला जाऊ दे आता काय हो मा हे लेकर खेळतात नव्हतीच टाकतात बाई पसारा चल ते काळ्या काय आणलेच नाही लेकर ना आता जर चुले जोड जरी नेऊन टाकतो पेटवायच्या कामात तर येतात पिंके ओ पिंके हो माय मला जसा आवाज आला नाही ना दारात असेल नाही तर कोणी अव तसे त्याचा मामा असेल तो चालला असेल कुठे वावरात तुला हवा देऊ राहिला असेल ओ पिंके घरी नाही का पिंकी नाही आजी बाय बाबा साहेब मी चालली बाय बाबा आले आजी बाय बाबा आले अरे बाबा रे कसं आहे मा पिल्लू बाबा मी मजेत आहे तुम्ही इतका उशीर काऊन केला बाबा याले बाबा तुम्हाला माहित आहे का मला पायाला लागला होता ना युवा लय मोठं रक्त गेलतं बाबा मी लय लढली होती आणि माहित आहे मग मामानं मला दवाखान्यात नेलं मग डॉक्टरनं पट्टी बांधली त्याले मग मला पायातलं रक्त येणं बंद झालं बाबा तुम्हाला माहिती आहे का बाबा या पायाला लागला होता बरं बरं आता बसला ना आता बाबा आले की नाही आता सगळं बसून जाते मला काय झालं बाय मी साजरी तुम्ही तुमचं चांगलं आहे हो साजरा आहे काही दुखलं गिकलं का का हो मी आली तिथं तुमच्या डोळे इथं गये होते पराठे उपटले होते तर पराठ्याचा हे लागला होता तर हा तर मग ते झालं हो चांगलं हा हा झालं ते 2 दिवस गेला तो झालं मग बसलं साजरं झालं माय देव पावला मले असं असं सुख पाहिलं पोरीचं केलं बरं वाटते पण असं टिकेल राहू दे म्हणा बाबा देवा आणि का हो मी ना काय ना भाऊ तर तुम्ही पाहून राहिला पण राम राम तरी करते का मला हा मग तू म्हणते की मीच तेवढ्यासारखा बघतो
अरे राम राम हो बापू, राम राम. या या. म्या म्हटलं तुला टाइमच नाही का राम राम करायला जवायले. टाइम झालोय, टाइम काढू शकतो मी, काळजी नका करू तुम्ही. या बैठ पिंकी, जा पाणी आण बाबाले. नाही नाही थांब, पाहू ते शांताराम भाऊ आले हो सांगू. अरे या ना भाऊ, या ना, या अंदर. काय पिंकी, पायाला लागून घेतलं होतं म्हणता? हा, कुठे लागलं होतं रे बा? काका, या पायाला लागलं होतं, ती इवा लागला होता, आता बसलं. अरे या या भाऊ, या या या, मी पायदल पाणी आणतो, या. बाबू मनोहर, ते शांताबाई भेटला होता की तुले आमच्या गावात आलते ते भाऊ आहेत नाही शांताराम भाऊ, त्याच्याच घरचे भाऊ आहे ते. लय साजरा माणूस आहे, जाय पायदल पाणी आण, जाय. मी चहा ठेवतो पटकन. बाई पाहुणेले बसो, मी त्यातलं बकेट आणतो भरून पाय धुवायले. भाऊ आले का सांग, बरं केलं भाऊ, या निमित्तानं तुम्हाला आमचं घर तरी दिसलं बापा गरीबाचं. पा असं आहे माहेर, मस्त आहे की नाही, भल्लं साजरा आहे मला माहेर. बरं आमचं गाव किती माहेर मोठा आहे, पाहिलं ना? हो लय मोठा आहे, डायरेक्ट गावात येते म्हटलं. 2 टाइम आहेत ना, सकाळून आता 10 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता जायते. डायरेक्ट कधी बाळापाशीच येते गाडी. आणि म्हटलं शांताबाईची तब्येत गिबेत कशी आहे, शांताबाई कशी आहे, मजेत आहे? हो सुनबाई, सब मजेत आहे. तुमचं गावही मस्त आहे बाप्पा, मस्त गाव आहे. आमच्या शांताची तब्येत चांगली आहे, मस्त आहे रे, मजेत आहे. ते चालू आहे रे, शेवड्या वड्या पापड करणं चालू आहे तिच्या. आणि बाबा किसना कसा आहे, किसना गेला का त्याच्या मामाच्या घरी? तो म्हणे मला मी बी जातो मामाच्या घरी, तर मग गेलता का तो? नाही गेला नाही तो तो मला काल आलता ना आपल्या घरी, पोटे आलते ना आपल्या घरी, म्हणत पिंकीला घेऊन या काका, पिंकीला घेऊन या. मला सांगेल आलते ना, मग म्हटलं चला पिंकीला घेऊनच येऊ गड्या. गेला नाही तो त्याच्या मामाच्या घरी, घरीच आहे तो. बरं झालं गेला नाही तो. आता आम्ही घरी आलो की खेळायला तरी भेटेल, नाही तर मग आता मी घरी जात होती, तो त्याच्या मामाच्या घरी जात होता, मग काही मजा नव्हती येत. आता बरं झालं घरीच आहे तर. मग आता आम्ही घरी गेली की ना लोय खेळतो बाबा कृष्णा संग. पिंकी आणि कृष्णाची डबल भांडणं, डबल मजा. मला लय आठवण आली बाबा कृष्णाची, तुमची, आपल्या गावाची बी. मग मला आता गमत न जात जाय ती. बाबाली ना ग मी, पिंकी नव्हती घरी तो. बाबाली काही घरी गमत ना जात जाय आता. आता चला आपण आपल्या घरी चाललं जाऊ. भरा बॅग भरो बॅग भरून ठेव, चल. टाइम नाही करू आपण दुपारचं निघून जाऊ, भाऊली काम आहेत मग. हा बाबा मी आता भरतो बॅग. बाबा मी जुगनाला सांगून देतो ना मी चालली म्हणून. तो गेला तिकडे याच्या नदीवर गेला, तू कोणल्या वाटते नदीवरच गेला वाटते तो. मला म्हणे चाल, मी काही गेली नाही. बरं झालं मी गेली, तुम्ही आले ना, मला दिसली नसते मग तुम्ही, तर मी तर तशीच होती. आता मी त्याला सांगून येतो बाबा मी चालली म्हणून. हा ना, जेवण खावणं करून मग निघू. जेवण करू ना, आता भाऊ आहेत घरी, तर बाबा आहे वावरात जायला. बाबाला आवाज द्यायला लावतो आणि त्याला बोलावून लावतो ना. मग जेवण करून जाऊ. आता भाऊ पहिल्यांदाच आले. बाई कशी काय आली हे पाहुणे? काही बोलते का रे बाबू आता? घ्यायला आले ना ते. साजरा बोल बाबू त्याच्या संग, असं करू नको तमचं. साजरा नाही वाटत बरं. अहो बाई ते शांताराम भाऊले संग घेऊन आले म्हणून सांग, नाही तर अशी काढलीच ती की द्यायची. आता त्या माणसाच्या देखता काय आपण तमाशे करा, चांगलं दिसत नाही ना ते. मी बरोबर त्या माणसाला घेऊन आले नाही बाय. जाय गेल होगी म्हणू नको काय, हो नाही म्हणत इतक्या लवकर. आता काय लेत आणतो बापा तू? जाऊ दे ना, आता घ्यायला आले ना त्याच्या बायानं, आम्हाला जाऊ दे ना. भाऊ तू समजत नाही, आम्ही आमच्या घरीच बरं राहतो. काय बरं पिंकी कशी खुश झाली, ते तर ती चांगलं राहते बाबू. पोरगी आहे, लोक सगळं लग्न कार्य आहे, हे आहे, आम्ही आमच्या घरीच बरं आहे. तुला समजत नाही. तुला काय वाटते बाई, मी कधी पिंकीचं लग्न नाही करू शकत काय? एवढं का तुम्हाला कमजोर समजली काय? आणि काय ते पाहुणे आतापासून जायचं नाही सांगितलं ना. हो म्हणूच नको तू, मी बोलीन काय बोलायचं आहे ते. बाबा लिहू दे पहिले, बाबा घरी नाही आहेत. बाबा आल्यावरती पाहू. मी शिकवतो त्या पिंकीले आणि मीच लग्न करतो तिचं. काही काळजी नको करू तू. मी काय एवढा काय त्यांच्याकडे खेळायला नाही आहे. अरे बापू तुला समजत नाही, तू किती करशील पण तरी बापाची सर येते का रे? पाय बरं पिंकी कशी खुश झाली आणि कशी राहत जाय त्याची मुरजाय ना. मला तिच्या इकडे पावला नाही जात रे मग अशानं. जाऊ दे ना, आम्ही आमच्याच घरी बरा. अरे तसा माणूस काही खराब नाही तो, लय साजरा पाहिलं नाही का ते कसे झाली, पाहिले शोकली तिला. अरे तेली बी गमत नाही आम्हाला सोडून. पण त्यात हाय एक वाईट सवय, आता सर धरून बांधून चाला लागते बाबू. सरच थोडी चांगलं भेटत असते. आम्ही तर ते असलो की आम्ही सुधरवतो त्याला. तू काळजी नको करू, बा सुधरवतो त्याला तर. अरे बाबू आम्ही असलो गेलं ती मग ती इतके पेतही नाहीत ना बाई. पण तू अशी चालली जशी ना ते अशी भाव भावतील ना. ती असं वाटीन की बस गेलं की हे पाठवून देतात, म्हणजे आमचं काहीच नाही असंच होईल ना ते. मग आम्ही काय तुला वाऱ्यावर सोडू का असं? काही तर म्हणून काय दर पिंदाकडू काय करते, तर काही तुम्हाला म्हणजे घेऊन या, काही नेऊन द्या, काही असं म्हणजे असं मला वाटते जसं कसं ताणलं की तर माणूस सारखा होईल जरसा. हिरा ढील सोडून राहिलो आपण, त्याच्यानं तिला वाटू राहिलं की हे असेच आहेत, हे असेच आहेत, असं समजून राहिलं माणूस आपल्याला हातचं. हाव ना मी त्याला पाठीशी, तू काळजी काय करत नाही रे बाबू. तू असल्यावर मला काळजी रे बाबा, मी काळजी नाही करत ना. पण मा एवढंच म्हणणं आहे, जास्त नको ताणू.
जास्त ताणल्यानं तुटते बापा. आणि काही संसाराचं काय मोडल्यानं होत असते का रे बाबू? हा, एकदा जन्माची गाठ बांधली की बांधली बापा. आता पिंकी आहे, तिचं भविष्य नाही पाहा लागत का मले? हा, मी काय मालच पाहत बसू? तिचं नाही पाहा लागत मले? हा, तुला समजत नाही, तू अजून लहान आहेस. हा, येऊ दे ना बाबा, लेकर बाबा आल्याशिवाय थोडी जाणार आहे बाबा मी. तू काय म्हणतं, बाबा काय म्हणतं, तुमचं ऐकूनच जातो एक परी मी. असं काही मी काही जातच नाही. पण माय म्हणणं आहे कसं, तू जास्त ताणू नको. हा, किती काही म्हटलं तरी बाबू जवाई आहे. मग जवायचं कसं राहते तुला माहित नाही काय? जवायचा मान दिला ते सारखे राहतात. एवढंच मला म्हणणं आहे, बाकी काही नाही. आता तुले तोलाही संसार आहे बाबू. हा, काय लेकर तोला संसार, त्याच्याकडे पाहिजे काही माझ्याकडे पाहिजे तू. हा, तोला मग 2 थारी मन होते, मला समजत नाही काय? हा, त्याच्यापेक्षा पाय ते आले त्याच्या पाय ना, जाऊ दे आम्हाला. हा, एक परी तू म्हणशील तर मग काम करायला लावतो बाबा. असं काय जाऊ? आता काय म्हणतात तर तेच कुठे माझ्या मनानं ऐकतात बाबा. पण मला म्हणणं आहे कसं, आता तुझं जास्त काही ताणू नको बाबा. एवढं म्हणतो बाबा मी, पाय तोला तर तुला काय वाटते तर. नाही नाही बाई, तुला समजत नाही. थांब, बाबा लिहू दे बरं पहिले. बाबा आले की मग बाबाला विचार तुम्ही काय म्हणतात बाबा, तर मग ठरू जायचं नाही. तू तू काहीच नको म्हणू. हा, तू दाखवू नको, बॅगी भरू नकोशी. तेल तयारी झाली तर दाखवू नको. मग तेल असंच वाटेल मी बोलतो ते संग काय तर. मग शांताराम भाऊ संग बोलून घेतो. पक्क ठरवतो, या माणसानं असं डबल केलं नाही पाहिजे म्हणतो. मग शांताराम भाऊले मदत घेतो. मग हा माणसाला आपल्याला तोंडायला बरोबर द्यायचं की येणं डबल दारू पेली की म्हणतात शांताराम भाऊले. हा, थांबतो आता तू, मग काय मी बोलतो बरोबर. येऊ दे ना बाबाला, येऊ दे. काय सांगा माय आता हे पोरगं काय करते तर. माई जीवन 2 थारीच आहे बाई. याचंही बरोबर आहे, त्या माणसाला विश्वासच कसा ठेवीना. पण बाई आपण आपल्या घरीच बरं राहते. काय सांगा माय आता काय होते तर.